कल्याण अहमदनगर मार्गावरील गुंजाळवाडी बेल्ले परिसरात अन्नधान्याची नासाडी करणारा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अज्ञात व्यक्तीने वाहनातून आणलेल्या सुमारे 10 ते 15 प्लॅस्टिकच्या गोण्यांतील तांदूळ महामार्गाच्या कडेला फेकून दिल्याचे आज स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास आले. रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणात पडून असलेला तांदूळ पाहून परिसरातील नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले. चांगल्या प्रतीचा दिसणारा तांदूळ अशा पद्धतीने फेकून दिल्यामुळे अन्नाची नासाडी होत असून याबाबत नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान हा तांदूळ प्रत्यक्षात खाण्यायोग्य आहे की निकृष्ट अथवा इतर कोणत्या कारणामुळे टाकण्यात आला आहे याबाबतची विविध चर्चा सुरू आहेत. काही नागरिकांनी हा तांदूळ खरा आहे की बनावट, प्लॅस्टिक सदृश याबाबतही शंका उपस्थित केली आहे. मात्र याबाबत कोणतीही अधिकृत पुष्टी झालेली नाही. हा तांदूळ कोणाचा आहे? तो महामार्गाच्या कडेला का फेकण्यात आला? तो खराब झाला होता की इतर कोणते कारण होते याचा तपास संबंधित यंत्रणांनी करणे आवश्यक असल्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. अन्नधान्याची अशी उघडपणे नासाडी करणाऱ्यांचा शोध घेऊन योग्य ती कारवाई करावी अशी ही मागणी होत आहे. जी आहे त्याचं मोठं रॅकेट आपण पुणे जिल्ह्यामधून मंचरमधून त्याची सुरुवात झालेली ते दुधाचं रॅकेट उघडकीस आलं आणि मग त्यानंतर तोडला ना या अजिबात सुद्धा वास याचा अजिबातही वास येत नाही. हा तांदूळ तसा 110 रुपये किलोचा तांदूळ तुम्ही सुद्धा कोणीही फेकून देऊ शकत नाहीये. काही व्यापारी वर्ग सुद्धा फेकून देऊ शकत नाही. आपण हा भेसळयुक्त सगळा तांदूळ आहे. हा याचा किती बघा किती जरी याचं हे केलं तर याचा वास सुद्धा येत नाही. अजिबात सुद्धा वास नाही. त्या तांदळाला ना अजिबात सुद्धा वास नाही.